हॅलो, हॅपी संडे. तर गाईज, मला खूप हसायला येते आज, कारण की मी मागच्या संडेचा रुटीनचा लॉग केला होता, तर तो काय अजून आला नाही आहे. दुसरा संडे असून पण, म्हणजे 5 तारखेचा केला होता चतुर्थीचा. आज आहे 12 आणि आज आहे संडे. तर आजचा संडे तर खूप जास्त बिझी असणार आहे, पण मला चांगला वाटणार आहे तो. तर आज आहे आमच्याकडं चैत्र गौरीचं हळदी कुंकू. तर तुम्हाला माहिती असेल का नाही काय माहिती. पप्पा, सगळ्यांना माहिती असेल का चैत्र गौरीचं हळदी कुंकू? तर सांगा मग, हळदी कुंकू काय असतं वगैरे. चैत्र गौर असते ना अन्नपूर्णा, तर ते पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जी गाठी असते ना गुढीला, तीच गुढीची गाठी अन्नपूर्णाला घालतात आणि सेपरेट तिला तांदळावर ठेवून ते गाठी वगैरे घालून मंगळसूत्र घालून तिला ते गौरीला बसवतात आणि तिला नैवेद्य काय खीर आणि कानोला आणि 3 तीज असतात. एक पाडव्या दुसऱ्या दिवशी एक तीज, त्या देवीला चांगली पंचामृताने स्नान घालून बसवायची. परत दुसरी एक तीज आणि तिसरी तीज, 3च तिजेला फक्त तिला आंघोळ आणि पंचामृत घालून स्नान घालून ठेवतात. आणि मग चैत्र महिन्यामध्ये पहिले तीज झाल्यावर मग कधी पण हळदी कुंकू करतात. आणि हे शक्यतो अन्नपूर्णामध्ये करावंच सगळ्यांनी. ज्यांच्याकडे अन्नपूर्णा येतात त्यांनी हळदी कुंकू करावं, थोडं बारीक सारीक तरी. तर हे शक्यतो गुरु ब्राह्मण यांच्यामध्ये जास्त मोठं करतात, महालक्ष्मी सारखं सजावट वगैरे असे. म्हणजे आता माझ्या फ्रेंड्सला काय काय माहिती नाही ना, काय काय नाही माहिती त्याच्यामुळे काय काय आता ज्यांच्याकडे अन्नपूर्णा आहे ते करतात, आय थिंक सो, मला पण नाही माहिती. तर आज आहे आमच्याकडे चैत्र गौरीचा हळदी कुंकू. आज संडे, त्यामुळे आम्ही संडेला ठेवलेला आहे. आणि आमची दीदी पण येणार आहे, तर दीदी पण येणार आहे. तर ती आता निघेल काय माहित नाही, अजून निघली नाहीये. आता वाजत 8 आणि मी संडेला तर आज लवकरच उठले, 6:30ला आय थिंक उठले मी. आणि आमच्या इथं गावची यात्रा पण आहे आज, तर ती 150 वर्षांनी भरलेली यात्रा. तर आज यात्रा आहे आणि आय थिंक सो लोक आमच्याकडे कमी येतील काय माहिती नाही, कारण की मम्मी म्हणली आपण चेंज करायची का डेट. तर आज जेजुरीमध्ये नॉनव्हेज आहे वाटतं. तर मम्मीला म्हणलं आपल्यातच करू, जाऊन दे म्हणलं, कोण येईल ते येईल, सांगायचं लवकर या. मम्मीच्या तसं बघायला गेलं तर 50-100 प्लस फ्रेंड्स आहेत. तर नेहमी हळदी कुंकाला 50 तरी बायका येतात हळदी कुंकाला, कारण की आमच्या इथं सगळ्यांना नवीन वाटतं हे हळदी कुंकू. तर मग सगळेजण येतात. आणि ह्या हळदी कुंकाला असतं, म्हणजे आपण वाण कसं देतो संक्रांतीला, तर ह्या हळदी कुंकाला असतं हरभरे भिजवलेले. मी तुम्हाला दाखवते, मी सकाळीच भिजवलेत ते आणि उन्हात ठेवलेत. अरे काय नाही, तर इथं बाहेर भिजत ठेवलेत हरभरे. तर ते वटीत देतात. आणि अजून काय असतं, वाटलेल्या डाळीची कैरीची चटणी असते. परत पन्ह असतं, पण पन्ह आमच्या इथं आवडत नाही कोणाला, त्याच्यामुळे मग आम्ही रसना ठेवतो का नाही मम्मी? आम्ही थोडंच करतो जेव्हा पुरतात आमच्या पुरतं. हां, आणि मग बाकीच्यांना सगळ्यांना मग रसना देतो, पण आवडत नाही तर मग. तर आज माझी मम्मी छानपैकी नटणार आहे आणि मी पण नटणार आहे. आता मला स्वयंपाक करायचं पाणी. हां, तर आता ही जी आंघोळ झाली, आता माझी आंघोळ मी करणार आहे आता. आणि सगळं आवरून मग आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार आहे. आज पुरणपोळी आहे. तर चला, कालच मी अर्धी तर साफसफाई केली आहे घरातली, आणि थोडंसं फक्त आवरायचं, डेकोरेशन करायचं अजून. हे डेकोरेशन गौरीला कसं असतं तसं मोठं असतं, तो तुम्हाला मी आत्ताच स्टार्टिंगलाच नाही सांगत काय, तुम्ही हळूहळू सगळं बघा स्टेप बाय स्टेप. जे नवीन आहे सबस्क्रायबर माझे त्यांच्यासाठी नवीन आहे, बाकीच्यांनी बघितलं असेल, आठवत असेल तर माहिती आहे चैत्र गौरीचं हळदी कुंकू किती मी हातवारे करते. तर चला मी दाखवते तुम्हाला आता पुढं काय काय होतंय, कसं काय काय आम्ही करतोय हळदी कुंकूची तयारी, तर ते दाखवते. आणि दीदी आल्यावर पण दाखवते. बाय. आणि मी फारुशी यार, तरी पण छान दिसते ना. हाय गाईज, तर आता माझी आंघोळ तर कधीच झाली आहे, पण मी 2 तास झालं लॉग नाही केला, कारण की घरचं जरा आवरावरी चालली होती. तर आत्ताच आमचा नाश्ता झाला आणि मी केलं होतं उपी. कसं झालं तो छान. आणि मी न्यू ड्रेस घातलेला आज, ट्रेडिशनल.
थोडंसं गरम म्हणजे जास्तच गरम होते प्रचंड, कारण की ही अशी सवय नाही आता, पण तरी पण स्टील आज घालते जरा वेगळं काहीतरी. तर आमचं डेकोरेशन स्टार्ट झालं आहे आणि आमची मेन डेकोरेशनवाली बाई येते पण पप्पांनी तयारी चालूच केली. म्हणजे आम्ही तिघं मिळून आहे ना नेहमी डेकोरेशन करत असतो, पण ती येईल आता अर्धा तास. आता किती वाजले? 10:30 वाजलेत. आता ती येईलच 11 वाजता येईल. तर पप्पा इथं तयारी करतात आहेत, पाईप जॉईन करतात आहेत आणि आम्ही मम्मी आणि मी स्वयंपाक करतोय. सकाळपासून तिने रेडिओ चालू आहे, 1 मिनटं. सकाळपासून तिने पुरणाची डाळ वगैरे सगळं शिजवून ठेवले. मी आता तळण करणार आहे, भजी पापड कुरडई, नंतर बटाट्याची भाजी करणार आहे आणि पुरणपोळी करणार आहे, म्हणजे लाटणार. तर चला. आणि हे दोन टेबल जॉईन करून आम्ही ह्यावेळेस करणार आहे. बघू आता कसं टर्न आउट होतंय, तुम्हाला दाखवते. बिझी डे बिझी. आणि आमच्याकडे भरपूर सारे पाईप आहेत. आणि हे बघा गणपती डेकोरेशनसाठी एवढे सारे पाईप लागतात. आता हे छोट्या साईजमध्ये पण आहेत पाईप आणि मोठे पण आहेत पाईप तिथं, का नाही? वाकडं झालं. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचंय? काय नाही असं आणून ठेवलं ना, शायनिंग कोण खातं? शायनिंग कोण खातं? आणून ठेवलं ना डेकोरेशनला काही खर्च येत नाही, एकदाच खर्च येतो. एकदाच किती आला पप्पा? 1000 रुपये गेले. 1000 जास्तच गेले असेल. एवढे मागच्या वेळेचे हे पण पाईप आणि ते पण पाईप आम्ही ह्या वेळेस मोठे आणले होते गणपतीला पाईप, का नाही? तर चला करा डेकोरेशन. इकडे बघा हँडसम बॉय आणि नुसती शायनिंग वाढते. हो लागलं ना मला. तर चला अरेंजमेंट बदलली आहे. इकडं हा घेतलेला आहे सोफा, इकडं हा आणि मध्ये डेकोरेशन, कारण की सवासने पण आज आहेत आमच्याकडं, दीदी आणि काकू आहेत शेजारच्या. तर दाखवतेच पुढं काय काय होते. आणि संध्या इकडं गाणं ऐकते छान. थोड्या वेळ फक्त 1 मिनटं, 1च मिनटं. सजना का सजनी से. तर मम्मी माझी आता आम्ही खाली गॅस घेतलाय बाय द वे, कारण की दोघी जणी उभं राहून म्हणजे इथं हेच होणार. मम्मी काय म्हणती? काय नाही, चाललाय स्वयंपाकात. डाळ भिजत घातली, वाटली डाळीची चटणी करायला. आता आमचं सगळं मेस झालंय. स्वयंपाक काय डाळीला चटका द्यायचं चाललंय. सगळं मेसी झालंय जरा किचन, त्याच्यामुळं तेच आवडते आता, म्हणजे इथं बसायला. हा. तर आता मी खाली बसून काम करणार आहे, कारण की उभं राहून जास्त मम्मीला तर नाही जास्त होत, त्यामुळं खाली दोघी जणी मिळून करू शकतो आम्ही. तर चला. तर आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि खूप मेसी झाले, तसं दाखवू नाही शकत आता. आणि इथं मी बटाट्याची भाजी करते, मस्त झाली आणि ती आली आहे, त्यामुळे मी कॅमेरा ऑन केलाय. आमच्या मम्मीची तर खुशी बघा, खूपच खुशी आहे मम्मी आमची. दिदी येणार आहे तर कधी आली का नाही? आईस्क्रीम घ्यायला लावल्या पप्पांना. आले होय. हॅलो हाय पारुशी. नको मग आम्हाला टच करू नको मग. हाय हॅलो हाऊ आर यू? ती काय म्हणते बघ, समोसा करताय का? समोसा ते कडबू आहे पावल. बाय बाय. ते बाहेरचं नीट कर कधी ते. तिने मला पिनअप करायला बोलवलं होतं. नमस्कार. ह्यांचं आता सवासने जेवण आहे, तर मी मस्तपैकी फुलांची रांगोळी काढली आणि मेनू मध्ये आहे बटाट्याची भाजी, कोशिंबीर. मम्मी ते पूर्णाचं काय केलंय आपण? कडबुले कडबू केलेत. वरण भात, श्रीखंड, कटाची आमटी, खीर, भजी, पापड, कुरडई असं मेनू आहे. आणि हे बघा मॅडमने मम्मीची साडी घातली, सख्या बहिणी सख्या जायची साडी. हा पप्पा सारखे त्याचं प्रमोशन करतात.
हो मग त्यांची साडीच आहे ती मम्मीला युट्यूबवर दोघी जणी आपल्यावर माहितीच नाही ऐक तिथे की, सापडलं. हा ऐक की दोघी जणी बहिणी युट्यूबर आहेत तर त्यांचा बिझनेस पण आहे साड्यांचा. तर माझी मम्मी खूप त्यांची मोठी फॅन आहे. सख्या बहिणी सख्या जावा त्यांचं चॅनल आहे युट्यूबचं. तर त्यांची खूप मम्मी मोठी फॅन आहे. तर त्यांच्याकडनं मम्मीला मी साडी गिफ्ट केलेली आणि आहे. मम्मीला खूप चिडवतो. आणि तुम्ही पण घ्या साड्या त्यांच्याकडून. हा. पैसे द्या खूप छान आहे. आणि पैसे आम्हाला द्या. आणि तू ब्लॉग पप्पा मुलगी आली कसं वाटतंय? एकदम मस्त लक्ष्मी आली माझी. मग काय आणि ही बघा आणि ते आता लगेच जाणार आहे जेवण. जेवायला आले. जेवायला जवळ राहण्याचा हा फायदा असतो. म्हणून मुलींनो माहेर जवळ असलेलं सासर बघा. हो मग लांब नका बघू. जेवायला यायला लागतं. जेवायला जेवायला यायचा डबा घेऊन यायचं. आणि दीदीला आम्ही ती आता आपल्याकडनं पप्पा पैसे घेऊन जाणार पप्पा. आणि डब्यात सगळं घालून द्या मला. हा, संध्याकाळ स्वयंपाकला तिच्या घरी. डब्यात सगळं घालून द्या. हो पप्पा तेवढे आहेत बॅग करायला. मी आले डब्यात घेऊन घ्या. चला आता तिचा लॉग चालू होईल. बाय बाय. पेंडिंग आहे. ही गाव म्हणजेच समृद्ध महाराष्ट्राची ओळख. या परिवर्तनाच्या दिशेने तर आता आमचं डेकोरेशन चालू आहे. मी असं अर्धवट तरी अर्ध केले आता हे. आणि येल्लो करतोय आम्ही थीम आता सध्या. येल्लो आणि थोडंसं कलरफुलच म्हणता येईल कारण की इथं ब्ल्यू आहे आणि येल्लो आणि व्हाईट असं आम्ही गोल्डन पण येत आहेत. त्यामुळं कलरफुलच थीम झाली आमची आता. आणि आता आमची दीदी येते. तिचे डोकं ते काय चालू ते काय माहिती. काय झालं ना रे आता ह्याच्यात झालं का नाही छान झालं. पटापट झालं. किती वेळ लागला बघ. बघू हे किती आहे. ओके आता मी मस्तपैकी तयार झालेली आहे. माझं कानातल्याचं स्क्रू पाडला का काय नाही. आणि आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू. तर माझा लुक असा आहे. तर मी असा लुक केलेला आहे आज वेगळं जरा काहीतरी. आणि साडी पण काठपदर नाही घातली. थोडीशी मस्त अशी नॉन ट्रेडिशनल घातली. तर असं लुक आहे. आता पप्पांची रिॲक्शन घेते मी. आणि दीदी पण आहे आज. तर म्हणजे दीदी चालली आता. तर पप्पांची रिॲक्शन घेते. वेट. 100 रुपये घेते का ते? हो. बापरे. मस्त. हा ना धक्क्यावर धक्के देते. मागं रांगोळी बसली मग काय हो दिवस तो लय दिसायली चांगली. लाईट लावली दे. खरंच का छान दिसते. आधीचं प्रकाशन त्यात ते मागं बघ जरा थोडंसं. जाऊ दे तू पुसणारच आता. छान आहे. आणि करून बारीक झाले पूर्ण माझे. ओ माय गॉड. दीदी माझी मी चालले आता 6:15. दीदीची बॅग भरली. चालली आता. काय यार बिचारी आज राहील. तिला असं वाटत असेल. हा नेक्स्ट हो नेक्स्ट भागोली. मग काय तिला असं वाटत असेल राहावं. पण आता हा काय ना आता काय करते त्याचं आम्हाला पण असं वाटतं दीदीला थांबावं 2-3 दिवस 4-5 दिवस यावं. हा ना येते तरी 1 डे तरी येते. काल यायचं होतं पण काय जमलं काय नाही. वर्ष यायला मिळत नाही. हा ना ही काय करून आपली येते. मग काय. मलाच काल आता यायचं नेक्स्ट होतं. कधी आता दीदी परत येईल मला असं वाटते. बघू आपण आंब्याचा रसची पार्टी करू मस्त. बहुतेक आहे ट्रिप बघू आता. होय आंब्याच्या रसाची मस्त पार्टी करू. येस. तर चला आता दीदी आहे तोपर्यंत मी पटकन फोटो काढून घेते 4-5 जरा. चलो बाय. आणि आम्ही तिघांनी मिळून डेकोरेशन केलं. हा दाखवायचं ना वेट दाखवते. तर असं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. आमच्या तिघांचं डेकोरेशन आहे हे. आणि थोडीशी येल्लो थीम केलेली आहे. थोडी म्हणजे जास्तच आहे पण छान वाटते. आणि हे असं मागं छान वाटते. हे डेकोरेशन करायला पण खूप वेळ जातो. आणि मस्त वाटते एकदम छान वाटते एकदम प्रसन्न. आता मला इग्नोर करा कारण मी चालले. हा ना साडी घालून नाही झालं ते. आणि मम्मीने माझी साडी घातली किती छान दिसते मम्मी. सकाळी घातली होती. मम्मीला मी पदर करून दिलं बघ. होय मी सकाळी साडी घातली होती. हा बघितलं ना सगळ्यांनी.
तिकट घेऊन जा तिकड भेटलं का उद्याच्याला राहील उद्या ए जरा असं चांगलं तर आता दीदी झालेली आहे आणि मला खूप गरम होतंय. मी हेअरस्टाईल करणार आहे काहीतरी अशी, पण वेळच नाहीये आता. पूर्ण गरम म्हणजे एवढं घाम आहे ना, तर मी अशी मस्तपैकी हेअरस्टाईल करणार आहे कारण की खूपच गरम होतंय आणि हे नेमकं उन्हाळ्यात असतं हळदी कुंकू, त्याच्यामुळं आणि एकदम आहे ना असा हायलाइटर टाईप, अशा हायलाइट म्हणजे ग्लॉसी हे झालंय मेकअप ना दीदी, का ते घामामुळे वाटते म्हणजे ग्लॉसी वाटते जरा असं. माझा मेकअप मला आजचा खूप आवडला. दीदी चालली आता. बाय. इथं काय लागलं तुला? काय लागले? अरे नका देऊ अरे काहीतरी लागले मला इथं. मला सुट्टे द्या. तर आता हेअरस्टाईल डायरेक्ट चेंज करून टाकलेली मी. अशी पण छान वाटते, पण मी अशी कधी ट्राय नव्हती केली. आणि असं कसं दाखवू, हा पोनी घातलेली आहे आणि असे थोडे माझे फ्लिक्स तर येतातच पोनी घातली तरी. आणि छान वाटत ना माझे केस आज. पण काय फायदा, एवढी गरमी आणि मला खूप जास्त गरम होतं, म्हणजे खूप प्रचंड गरम होतं मला नेहमी. असं मला आवरलं तर मी अशी गरम झालं की मला मग खूप मी पॅनिक होते. मी काहीच नाही करत, शांत बसते. नेहमीच आहे माझं हे सगळं. आणि असा फॅन घेऊन फिरायला पाहिजे, असं नाही का तो छोटा फॅन असतो. लवकरच मी तो फॅन घेणार आहे. तर असे मस्तपैकी फोटो काढून झालेले आहेत माझे. दीदी होती तर फास्टमध्ये नाही का असे फोटो छानमध्ये काढले तिने, पण त्यातले पण मला 2 आवडलेत. मला माझे फोटो म्हणजे असे क्वचितच आवडतात. म्हणजे मी खूप 100पैकी 5च निवडते. असं माझं खूप वेळा म्हणजे सारखंच होतं तसं. असं नाही की एक आवडलं चला बास. तसं मला समाधानच होत नाही, कारण की मला असं फीडला 4-5 टाकायला आणि मला फोटो काढायला खूप जास्त आवडतं. आता तुम्हाला आता माहितीच असेल. आणि हे झुमके पण असे हायपोनीवर पण छान दिसत आहेत, नाही तर झुमके मोठे आहेत ना असे हायपोनीवर जास्त नाही छान वाटत. असे हायपोनीवर छोटंसंच छान वाटतं, पण हे झुमके छान वाटत आहेत हायपोनीवर. आणि मला आवडली यार मी खूप जास्त. आणि मस्तपैकी चापून चुपून बसली. फक्त हे खाली अशा पोंगा झालाय, नाहीतर छान वाटते. बाय. मी कुणाची? माझी. आणि तू? दीदीचा. अरे तर गाईज, पप्पांनी माझे खूप सुंदर फोटो काढले आणि मला खूप जास्त आवडले ते फोटो. आता काढले जस्ट. आम्ही आता वाजले 9:30 आणि सगळ्या बायका झाल्यात आता येऊन. खूप जास्त दमल्यावर झाले मला तर आता, कारण की 40-50 पण झाले असेल, काय सांगता नाहीत. आणि काही हे पिलं नाही ना, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही किती आले. आम्ही ग्लासावरून मोजतो किती आले, तर 50 बायका सहज झाल्या असतील. आणि खूप जास्त दमले आणि आम्हाला फक्त नुसतं हळदी कुंकू नाही लावायचं, सरबत द्या, चटणी द्या, हरभरे द्या, एवढं सगळं द्यावं लागतं. आणि उन्हाळा येतात त्यामुळे एवढं गरम होते प्रचंड. आणि ह्यांचं लक्ष कुठे आहे? इकडे बिग बॉस चालू आहे म्हणून ह्यांचं लक्ष आहे का? असं असतं का पप्पा? आणि अचानक रस्ता संपला, फक्त माझ्याकडे लक्ष आणि अचानक रस्ता संपला. हा, मग आम्ही वाळ्याचं सरबत केलं. म्हणजे ऍक्च्युली आवाज बारीक करा. ऍक्च्युली कसं असतं माहिती का, ह्या हळदी कुंकाला आहे ना, मी मगाशी आय थिंक सांगितलं का नाही माहित नाही, ह्या हळदी कुंकाला आहे ना पणच असतं, पण आमच्याकडे आवडत नाही कुठलं म्हणजे इथल्या लोकांना, त्यामुळे आम्ही रसना ठेवतो. पण रसना ठेवला ह्यावेळेस, रसना ठेवला तो संपला आणि मस्त थंड केलं तर पप्पा नेहमी थंड करतात पप्पा. आणि नंतर वाळा ठेवला, मग रसना संपला ना, मग वाळ्याचा सिरप होता आमच्याकडे, तो वाळा ठेवला. तो पण आता म्हणजे जेवढा केला तेवढा संपला. मी पण 1 ग्लास पिला फक्त. तर चटणी पण नाही खाल्ली अजून मी, पण आहे आता थोडीशी. बाय द वे दीदीला दिली होती आम्ही डब्यात चटणी, पण ती नेमकी ती राहिली, म्हणजे आपल्यासाठी ठेवली होती देवाने आणि ती नेमकी हिथंच राहिली. ती विसरून गेली, फ्रीजमध्ये होती म्हणून. आणि तिला उशीर झाला त्यामुळे ती गेली मग लवकर. चटणी इथंच राहिली आणि ती आता आम्हाला राहिली आहे, तेवढी तरी आम्हाला खायला भेटेल. तर
काश मी 10वर फॅन करू शकले असते, कारण की मला एवढं प्रचंड गरम होते. मला साडीचं काही नाही आहे, पण उन्हाळ्याचंच एवढं म्हणजे गरम होतं ना, मला खूप जास्त गरम होतं. मी आज फर्स्ट टाईम सगळ्यांना खूप आवडली, मी म्हणजे सगळ्यांना मला आमच्या इथल्या बायका मी हळदी कुंकाला आले की मला म्हणतात छान दिसती, आणि आज मला असं वाटलं की मी छान नाही दिसत आहे. म्हणजे असं वाटलं, कारण की मी नेहमी केस मोकळी सोडते ना, आणि काहीतरी हेअरस्टाईल तरी करते. ह्यावेळेस डायरेक्ट हायपोनी करून टाकली, म्हणजे डायरेक्ट वर बांधून टाकली. म्हटलं जाऊ दे, मरू दे, आता फोटो झाले त्यामुळं काय नाही. आता रिलॅक्स होते, जरा फ्रेश होते आणि मग जेवते. आज फुल माझे पाय गेलेत माझे फुल, कारण की सकाळी 6:30 वाजल्यापासनं आता 9:30 वाजले, फुल तेव्हापासनं काहीतरी काम करते. इथं मला काहीतरी लागलं, आय थिंक भाजलंय काय माहिती. डॅडी मला इथं भाजलं वाटतं. कुठे येते तरफडाला? कसं काय भाजलं तुला? काय माहिती. भाजलं नसेल. मग काय कुठे गेलती काय अग्नीच्या हो, आज तळण नाही का केलं मी. आणि एक तुम्हाला सांगतो, मला सांगायचं चैत्रगौर आहे ना, म्हणजे माझा अनुभव स्वतःचा, म्हणजे आता पहिलं माझ्याकडे पैसे पण नव्हते असे, म्हणजे त्याला खर्च जास्त होतो ना, 500-1000 तर खर्च येतोच सहज. हे देवी सगळं डेकोरेशन करायला, अमुक करायला. पण आता ह्या 5-6 वर्षामध्ये जेवढे जातात ना, तेवढे दुसऱ्या दिवशी पैसे तेवढे येतात, देवी लगेच आपल्याला परत येतात. त्याच्यावर म्हणून मी काय करतो, जेवढा खर्च होईल तेवढा करू द्या, करायचाच. ते काय देवासाठी काय कमी पप्पा नाही करत. कधी पण कमी नाही करत. म्हणजे हा, पप्पांचं एरवाळी असं मी आहे, हे करल, पण पप्पा मी खायला कमी करत हा नाही कशाला. म्हणजे असं पप्पा एखाद्या वेळेस म्हणतील हा ही वस्तू नको, पण देवासाठी कधीच पप्पा कमी नाही करत. मी त्यामुळं काय होतं, आपल्याला येतं, दिल्याने येतं, हे लक्षात ठेवायचं सगळं. माझं पण मन असं कधीच मी असं हे नाही करत की बाबा हे नको ते नको घ्यायला, हे नको घ्यायला. त्यामुळं म्हणजे पैसे येतात. बाय द वे काय काय नाहीच म्हणतात, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात, तसं नका करत जाऊ. कधीतरी चांगल्या गोष्टी घ्या, असं नाही की सगळ्याला हा म्हणत सुटायचं, तसं नाही का नाही. जी गरजेचे आहे ते. आता तुमचं महालक्ष्मी, चैत्रगौर, त्याला लोक खर्च करतातच. हो आणि काय काय लोक गरीब असतात ना, तरी खर्च करतात. करतात, पण त्यांना देवी काय कोणा देतेच. देते. मग तसं काय. माझं आहे. देवीचं जेवढं आपण करू तेवढं देवी आपल्याला देते. आणि आमचा हळदी कुंकू नेहमी छान होता. आणि एखादं आपल्याला म्हणजे हळदी कुंकाला बोलवायचा उद्देश काय असतो की 4 बायका येतात समाजाने एकत्र आणि यावं. आपल्याकडनं काहीतरी दान होतं त्यांना, म्हणजे एक अन्नदान झालं थोडक्यात, म्हणजे किंवा छोटं एक, का होईना. समाजाचं बोलणं. हा बोलणं एक आजकाल झालं, कारण की लोकांचं बोलणं आजकाल कमी झालंय. कोणी कोणाशी बोलत नाही, आणि विनाकारण म्हणजे काहीच रिझन नसतं तरी पण बोलत नाही. म्हणजे मला तर खूप जास्त अनुभव आहे. इग्नोर करू आपण. प्रवृत्ती. होय, आपण त्यांना इग्नोर करूया, कारण की ते पण आपल्याला इग्नोर करतात. आणि आम्हाला तर खूप जास्त अनुभव आहे. पण स्टील आपण चांगलं करायचं, काय बोलायचं नाही आपण वाईट त्यांच्याबद्दल. नाही तर आपल्याला परत तसं होतं, देव मग तसं करतो आपल्याला. त्यामुळे कधी वाईट काय बोलायचं नाही कोणाबद्दल. तसं आमचं आहे बाबा, कोणाला काय वाईट नाही बोलायचं, म्हणजे चांगलंच बोलायचं. तर चला, आज मस्तपैकी हळदी कुंकू झालं आणि पप्पांकडं म्हणजे लोक आलते बघायला, त्याच्यामुळं माझी खूप धावपळ झाली. नाही तर पप्पा माझे खूप जास्त हेल्प करतात, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्याशिवाय आम्ही काहीच नाहीये. मम्मी आणि मी आणि दीदी काहीच नाहीये, सगळी निम्मे आणि निम्मे. म्हणजे मला जेवढं काम नाही होत ना तेवढं पप्पांना होतं. स्वयंपाक असो नाही तर काय असो, सगळ्यात मदत करतात. आणि आज ते नेमके तिकडे गेले, त्यामुळे माझी एवढी दगदग झाली ना, खूप जास्त दगदग झाली. रसना मी देते, म्हणलं बाई पप्पांना बोलवलं पाहिजे, रसना संपल्या आहेत आणि बायका खूप जास्त आल्या. मग पप्पा नंतर तेवढ्यात आले आणि सगळं वाटीत भरा, ग्लासात भरा, ते हरभरे द्या, ते सगळं. पप्पा कसं काढून मी त्यांना क्वांटिटी सांगते. पप्पा म्हणतात किती आलेत, मी म्हणजे 4 आलेत बायका असं म्हणते. मग पप्पा 4 मग बरोबर ग्लास ठेवतात आणि मला देतात डायरेक्ट. मग मी जाते फक्त घेऊन. पण ह्यावेळेस ते भरण्यापासनं देण्यापासनं सगळं एकदम हे झालं मला. रस्ता संपला आणि आमच्याकडे अवेलेबल हे होतं काय ग, वाळा. ते पुरव पटकन लगेच मी सांगितलं ना ते आता लोकांना तुम्हाला. आवडलं पण. हा, लोकांना आवडला आणि छान केला पप्पांनी. तो खरं तर आहे ना दुधात पण छान येतो. आता आपण उद्या दुधातलं करूया छान लोकांना, सब्जाच्या बी वगैरे चला आता जेवायला. येस, आता भूक लागली नाही शोणा. तर चला आता मी मस्तपैकी आवडते, आता जरा फ्रेश होते
आणि आज काय झालं माहिती का, दीदी वन डे आली आमच्यासाठी, म्हणजे खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. कारण की आम्ही 15 दिवसांनी भेटत होतो. पप्पांच्या बड्डेला आली होती ती, आणि आमच्यासाठी 15 दिवस हे खूप दिवस आहे. म्हणजे असं वाटेल तुम्हाला की 15 दिवस फक्त, पण असं नाही आहे, आमच्यासाठी खूप जास्त आहेत ते दिवस. आणि काय झालं, आज गेली ना ती, तिला पण जाऊन होतं वाटत, आणि मला पण, म्हणजे आम्हाला तिघांना पण वाटत होतं की तिने राहावं, पण म्हणजे हेच नाही, ऑप्शनच नाही आहे, जावं तर लागणार. पण ती गेली ना, तसं आमचा मूडच ऑफ झाला. म्हणजे मम्मी तर रडली ती जाताना, आणि मी कंट्रोल करते, कारण की काय होतं, मी खूप जास्त इमोशनल आहे, आणि आता पण मला थोडंसं इमोशनल होत आहे. यार, तर मी खूप जास्त इमोशनल आहे तिच्या बाबतीत तरी. आणि ती गेली ना, ह्या वेळेस आम्हाला खूप, म्हणजे प्रत्येक वेळेस वाटतं पण आम्ही दाखवत नाही, पण ह्या वेळेस आहे ना खूप जास्त इमोशनल झाली मी. आणि चलो बाय, मला रडायला येते. मी जास्त इमोशनल नाही होत, कारण की ती पण मग इमोशनल होती, पप्पा पण इमोशनल होता, मम्मी पण इमोशनल होती, म्हणून मग जास्त नाही इमोशनल होत. पण ह्यावेळेस खूप जास्त, म्हणजे ती वन डेच आली ना, त्याच्यामुळं. पण लवकरच बघू आता, तिला राहायला पण नाही जमत, पण बघू आता. मी तरी तिकडे जायला, तर ती तरी इकडे येईल, बघू. तर चला, मी जास्त बोलले तर जास्त रडेल. बाय, मिस यू.